पण आज आपल्या किचनमध्ये एक बाप्पासाठी उपवासाचे मोदक करणार आहोत. एक तर त्याची नानकटाई होऊ शकते किंवा मोदक होऊ शकतात. तर मी आज तुम्हाला मोदक करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते. हे अर्धी वाटी तूप घेतलं आहे, पाव वाटी मी वरीच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी साबुदाणा पीठ घेतलं आहे, 1 वाटी रुचियाना गूळ घेतला आहे आणि वेलची पावडर घेतली आहे आणि मग बदाम पिस्ते आपल्याला हवं ते आपण घालू शकतो. पण महत्त्वाचं हे 4 साहित्य महत्त्वाचं आहे. आता त्याच्यात पहिल्यांदा मी काय करणार आहे तर हे नॉर्मल टेम्परेचरचं तूप घेतलेलं आहे. हे घरचं तूप आहे, साजूक तूप आहे, गाईचं नाही आहे, म्हशीचं तूप आहे आणि हे मी तूप घेतलेलं आहे. तूप नेहमी असं म्हणजे रूम टेम्परेचरचंच घ्यायचं. अर्धी वाटी तूप घेतलं आहे, त्यामध्ये आम्ही 1 वाटी गूळ घालणार आहे, रुचियाना गूळ. साखरेचं पण होऊ शकतं पण मी गुळाचं करणार आहे. आता हे आपण एकदम चांगलं असं हलकं होईपर्यंत फेटून घेणार आहोत. वेळ लागेल, 5-10 मिनटं लागतील, पण ते असं मी चांगलं फेटून घेणार आहे. एकदम असं हलकं होईपर्यंत ते घोटायचं आहे, अजून बरंच घोटायला हवं आहे. आणि शक्यतो एका बाजूनच घोटायचं. कुठचंही बॅटर घोटताना ते एका बाजूनच घोटायचं, मग त्याचं छान त्याला हलकेपणा येतो. साधारण 5-10 मिनटं लागतात त्याला, पण हे पूर्णपणे आपण घोटून घ्यायचं आहे. हलकं होतं. हातानं फेटलं तरी चालतं, कोणाकडे बीटर असेल तर बीटर नाही फेटलं तरीही चालतं, त्याने पटकन होतं. मिक्सरला मात्र शक्यतो नाही करायचं, कारण मिक्सरला आधी सगळं ते लागून जातं म्हणून. हे बघा किती हलकं हलकं होतं आहे ते. जसं जसं आपण फेटू तसं तसं ते हलकं होईल आणि आपल्या नानकटाई किंवा जे मोदक आपण करू ते आपलं हलकं होईल. आणि आपण हे झालेलं आहे. आता मी ह्यामध्ये तुम्हाला सांगायला विसरले, पाव चमचा, अगदी पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी बेकिंग पावडर आणि तेवढाच बेकिंग सोडा असं दोन्ही घेतलं आहे. तर यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर टाकणार आहे. की बदाम पिस्ते काय हवे ते वरून लावता येतील अथवा आत टाकता येईल, पण वरूनच छानपैकी दिसेल त्याच्यामुळे आपण वरून लावायचा तो. आणि हे मी ओव्हनमध्ये न करता कढईत करणार आहे. आता मी ही दोन्ही पिठं मिसळणार आहे त्याच्यात. थोडं असं मिसळून घेणार आहे आणि नंतर मी हातानं मिसळणार आहे, कारण हातानं व्यवस्थित ते मळलं जाईल, याने मळलं जात नाही. थोडं मिक्स करून घेते आणि मग मी हातानं मळणार आहे. हा पिठाचा गोळा तयार आहे. तर हे मी 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण एका कढईत आपलं ओव्हन तयार करूया वाफवण्यासाठी. असं आपण मीठ टाकलं आहे तळात. तर हे मी मीठ बऱ्याच वेळा वापरलेलं आहे, तेच मीठ ठेवलेलं आहे. ते मी आता तापत ठेवलं आहे. आता त्याच्यावर आपण हे आपण प्रीहीट ओव्हन म्हणतात तसं आता हे आपण केलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी. हे असं झाकून ठेवणार आहोत म्हणजे आपलं हे व्यवस्थित गरम होईल, म्हणजे हवा कुठूनही जाणार नाही आणि व्यवस्थित गरम होईल. आता हे चांगलं गरम झालं की आपण त्यावर आपली बिस्किटं किंवा मोदक जे काय असेल ते आपण ठेवणार आहोत. पेपर व्यवस्थित त्याला चिकटण्यासाठी आपण चाळणीला थोडं ट्रे असला तरी चालतो, आपल्याकडे ट्रे आता नाही आहे उपलब्ध म्हणून मी असं करते. हा पेपर आपला व्यवस्थित
राहतो. ह्याच्यावर आपण मोदक करून ठेवणार आहोत. साच्याला ह्याला तूप आहे म्हणजे खरंही तूप लावायची जरूर नाहीच आहे. बघूया आपण लागलं तर मग तूप लावू. असा एक एक पिस्ता ठेवून घ्यायचा सगळ्या ह्याच्यात. पिस्ता बदाम आपल्याला काय हवं असलं तर, नको असलं तर नाही ठेवलं तरी चालतं. हे सगळं ऑप्शनल आहे. केशर लावलं तरी सुद्धा चालेल, तेही छान दिसेल. तर हे असा गोळा करून घ्यायचा. तो व्यवस्थित भरायचा. शक्यतो असा लांबुडका करून घेतला गोळात की बरं पडतं, मग ते व्यवस्थित राहतं. हे बघा, असं करून घ्यायचं सगळे व्यवस्थित. तर हे आपण असं मिटणार आहोत. मिटून घ्यायचं. नंतर परत हे इकडून जसं लागेल तसं आपण हे आपलं पीठ आत भरणार आहोत, मोदकाचं सारण. आणि मोदक व्यवस्थित गच्च भरून घ्यायचा, नाही तर मग लहान मोठे असे होतात. त्याच्यामुळे व्यवस्थित अगदी गच्च असं भरून घ्यायचं चांगलं. बघा, असं गच्च एकदम व्यवस्थित भरायचं. असे आपण खव्याचे मी तुम्हाला दाखवलेले आहेत, आंब्याचे दाखवलेले आहेत. तेही तुम्ही माझे व्हिडिओ बघा, जुने व्हिडिओ. तर आपलं हे तयार होईपर्यंत आपलं ओव्हनही आपलं प्रीहीट होईल. म्हणजे आपण जे कढईत ठेवलं आहे तयार व्हायला तेही आपलं व्यवस्थित होईल. तर असं चांगलं व्यवस्थित गच्च दाबून घ्यायचं आणि आपण साचा उघडायचा. हे बघा, आपले मोदक तयार आहेत. तर हे आपण हवं तर पीठ वगैरे जादा काही असेल ते काढून टाकायचं. असं हे असे सगळे लावून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा किती सुंदर झाले ते उपवासाचे मोदक. थोडे थोडे लांब ठेवायचे, कारण ते थोडे नानकटाईचाच प्रकार असल्यामुळे ते जरा असे छान फुलून येतील, म्हणून थोडे आपण लांब ठेवूया. हे बघा किती सुंदर दिसत आहेत ते. करून घेते. कढई आपली गरम झालेली आहे. आता आपण हे मोदक ह्याच्यात बेक करायला ठेवणार आहोत. अगदी 20-25 मिनटं तरी बघायलाच नको. आणि मध्ये मध्ये थोडं अंतर ठेवलेलं आहे, कारण थोडे ते फुलून येतील त्याच्यामुळे. हा तर हे आपले मोदक छान बेक झालेले आहेत. हे बघा, चॉकलेटी रंगावर एकदम मस्त खुसखुशीत असे बेक झालेले आहेत. तर आपण ते काढणार आहोत. एकदम खुसखुशीत असे झाले आहेत. हे बघा, जाळी पडली आहे त्याला, छान झाले आहेत ना. त्याच पिठाची मी नानकटाही केली आहे, ती पण तुम्हाला मोडून दाखवते नंतर झाल्यावर.
हे आपले छानपैकी खमंग असे उपवासाचे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत. तर हे मी कसे केले याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. हे एकदम असे कुरकुरीत असे छान झाले आहेत. हे त्याचीच नानकटाई पण केलेली आहे. हे बघा खमंग अशी किती सुंदर अशी झालेली आहे. हे आता मी तुम्हाला मोडून दाखवते. हे बघा किती खुसखुशीत आहे ती. अशी सुंदर आपली नानकटाई तयार आहे. त्याच पिठाची केलेली आहे आणि हे मोदक. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.